तुमच्या ताटात पनीरऐवजी तेलाचा गोळा। तुमच्या ताटातलं पनीर व्हेज नव्हे तर नॉन व्हेज। राज्यातलं 70% पनीर हे भेसळयुक्त असल्याचा दावा। पनीरमध्ये जनावरांच्या चरबीचा समावेश असल्याची माहिती कळतेय। पनीर हा खरं तर बहुतेक घरात आवडीने खाल्ला जाणारा पदार्थ आहे। पौष्टिक आणि शाकाहारी म्हणून खरं तर पनीरला पसंती दिली जाते। मात्र तुमच्या ताटातलं पनीर हे खरं शाकाहारी आहे का असा प्रश्न आता निर्माण होतोय। पनीरमध्ये वनस्पती तेल आणि जनावरांच्या चरबीचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे। पाहूया या संदर्भातला एक स्पेशल रिपोर्ट। तुमच्या ताटात पनीरऐवजी तेलाचा गोळा। तुमच्या ताटातलं पनीर व्हेज नव्हे तर नॉन व्हेज। राज्यातलं 70% पनीर भेसळयुक्त असण्याची शक्यता। तुमच्या ताटात असलेलं पनीर हे गाई म्हशीच्या दुधापासून बनलेलं पनीर आहे असं तुम्हाला वाटत असेल तर तो आता निव्वळ भ्रम ठरण्याची शक्यता आहे। कारण राज्यातलं 70% पनीर हे अॅनालॉग पनीर म्हणजे केवळ तेलाचे गोळे आहेत। या पनीरमध्ये जनावरांची चरबी असण्याची ही शक्यता नाकारता येत नसल्याचं स्वतः आमदार विक्रम पाचपुते यांनी आज विधानसभेत सांगितलं। महाराष्ट्रामध्ये संपूर्ण देशामध्ये आर्टिफिशियल पनीर हे मोठ्या प्रमाणावरती त्याची विक्री चालू आहे आणि हे आर्टिफिशियल पनीर कायद्याचा गैरउपयोग करून चालू आहे। केंद्र सरकारचा चीज अॅनालॉग बनवण्याविषयी एक कायदा आहे आणि हे चीज अॅनालॉग बनवण्यासाठी फक्त दुधाची पावडर आणि व्हेजिटेबल फॅट्स टाकून आणि इमल्सिफायर्स टाकून हे पनीर बनवलं जातं। माझी सभागृहाला सगळ्यांना एक विनंती आहे की आपण जनजागृती करणं गरजेचं आहे। जवळजवळ आपण जे रोज पनीर खातो त्यातलं 70% पर्यंतचं पनीर हे आर्टिफिशियल पनीर आहे। तर राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनीही नाशिकमधल्या जाहीर कार्यक्रमात बनावट पनीरबाबत सावधानतेचा इशारा दिला होता। पनीर हे दुधापासून होत नाही। आता काही काळापूर्वी भारत सरकारनं व्हेजिटेबल ऑइल पासून पनीरची परवानगी दिली। त्यामुळे तुम्हाला हॉटेलमध्ये पनीर मिळतं ना, सगळं ते दुधाचं नाही आहे, व्हेजिटेबल ऑइलचं आहे। काही ठिकाणी मिळत असेल। बनावट पनीरचे मानवी आरोग्यावर अनेक गंभीर परिणाम होतात। बनावट पनीर सेवन केल्यास हगवण आणि उलट्यांचा त्रास होतो। हे पनीर सातत्यानं आहारात आल्यास कर्करोग आणि हृदयविकाराचाही धोका असतो। भेसळयुक्त पनीरमुळे पोटदुखी, अपचन, विषबाधा होण्याची भीती असते। त्वचेवर रॅशेस, डोकेदुखी, टायफॉइडचीही शक्यता असते। तर भेसळयुक्त पनीरमुळे लहान मुलांच्या शारीरिक वाढीवर दुष्परिणामाचा धोका उद्भवतो। आमदार विक्रम पाचपुतेंनी उपस्थित केलेल्या बनावट पनीरच्या मुद्द्याची दखल घेत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी हे अधिवेशन संपण्यापूर्वी बैठक घेऊन कारवाईचं आश्वासन दिलं। हे अतिशय गंभीर बाब आहे। अक्षरशः लोकांच्या जीवाशी खेळण्याचा हा प्रकार आहे आणि त्याच्यामुळं मी माझ्या स्तरावर मीटिंग लावतो, संबंधित अधिकारी सगळे बोलवतो आणि ह्याच्यामध्ये सन्मानित सदस्य विक्रम पाचपुतेंनाही बोलवतो आणि इन्फ्रास्ट्रक्चरच्या बाबतीमध्ये ज्या काही लॅब किंवा इतर काही गोष्टी लागतात त्या सगळ्या पूर्ण करण्याच्या करता जेवढा निधी लागेल तेवढा निधी मी उपलब्ध करून देतो आणि हे कसं थांबेल मग त्याच्यामध्ये आमचा हा विभाग असेल। आमदार पाचपुतेंनी बनावट आणि ओरिजिनल पनीर आज विधिमंडळात आणून संपूर्ण मंत्रिमंडळासमोरच राज्यातल्या जनतेच्या आरोग्याशी चाललेल्या खेळाची गंभीर परिस्थिती मांडली। बनावट पनीरचा हा मुद्दा आता सभागृहात चर्चेला गेल्यानंतर प्रशासन यावर काय तत्परता दाखवतंय आणि खरंच बनावट पनीर निर्मिती आणि विक्रीला आळा घालण्यासाठी सरकार काय करतंय हे पाहावं लागेल। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई।